शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणार। पुण्यातील वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI बैठकीनिमित्तानं येणार एकत्र। आता येऊन तोंड काळं करून जातील। गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा, तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करतायत। संजय राऊतांचा पलटवार। पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती। तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक। कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा। राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीचा निर्णय कागदावरच। सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच। खालापूर टोल नाक्यावरचा एका वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर। कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। प्रवाशांना फटका। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ। माहेरून पैसे घेऊन ये म्हणत विवाहितेला घरात बांधून बेदम मारहाण, तर दोरीनं बांधून चटकेही दिले। 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। राज्यात कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू। सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी। श्रीनगर लेह मार्गावरती जोजिला जवळ हिमस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद।